वेलकम. नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी विषय गणित अपूर्णांक या घटकावर आधारित चाचणी सोडवणार आहोत. अध्ययन निष्पत्ती आहे 2 अपूर्णांकाचा गुणाकार किंवा भागाकार करतात. साध्या व दशांश अपूर्णांकांचा भागाकार व गुणाकार करण्यासाठी नियम वापरतात. 2 डझन केळीची किंमत 48 रुपये आहे. प्रत्येकाला 3 केळी याप्रमाणे 16 जणांना वाटली तर किती रुपये खर्च येईल? ए 144 रुपये, बी 96 रुपये, सी 90 रुपये, डी 102 रुपये. बरोबर उत्तर बी 96 रुपये. -4 आणि 7 या संख्येशी संबंधित खालीलपैकी कोणती संख्या नाही? ए 3, बी -28, सी 21/12, डी -20/28. बरोबर उत्तर डी -20/28. -3 गुणिले 4 छेद 5 गुणिले 3 याचे उत्तर खालीलपैकी कोणाशी संबंधित नाही? ए -20/25, बी -12/15, सी -16/40, डी -20/28. बरोबर उत्तर डी -20/28. -5, 4, 12 आणि -6 यापैकी कोणत्या 2 संख्येचा गुणाकार व भागाकार यातील फरक 15च्या पटीत आहे? ए -5 व 4, बी 4 व 12, सी 4 व 16, डी -5 व -16. बरोबर उत्तर बी 4 व 12. रामभाऊने 10,000 रुपये कर्ज घेतले. त्याच्या 2 मुलांपैकी गोविंदाने 1/2 पट रकमेचे कर्ज फेडले. उरलेल्या रकमेच्या 1/5 पट रक्कम गायत्रीने कर्ज फेडले तर रामभाऊचे कर्ज किती शिल्लक आहे? ए 7,000 रुपये, बी 1,000 रुपये, सी 4,000 रुपये, डी 6,000 रुपये. बरोबर उत्तर सी 4,000 रुपये. एका चौरसाची परिमिती 720 मीटर आहे. त्याच्या एका बाजूचा 1/9 भाग आणि दुसऱ्या बाजूचा 1/10 भाग घेऊन तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? ए 7.6 मीटर, बी 7,600 सेंटीमीटर, सी 760 सेंटीमीटर, डी 760 मीटर. बरोबर उत्तर बी 7,600 सेंटीमीटर. 100चा 3/8 म्हणजे खालीलपैकी कोणते? ए 3.75, बी 36 अधिक 1.1/2, सी 37.05, डी 0.375. बरोबर उत्तर आहे बी 36 अधिक 1.1/2. एका होलसेल स्टेशनरी दुकानात 43 रुपयाला 10 पेन आणि 465 रुपयाला 1 डझन वह्या आहेत. तर रामरावांनी 15 पेन व 4 वह्यासाठी किती रुपये द्यावे लागतील? ए 219 रुपये, बी 219.5 रुपये,
सी 2195 रुपये, डी 21.95 रुपये. बरोबर उत्तर आहे बी 219.5 रुपये. लाल रंगाचे कापड 12 मीटर आहे, पिवळ्या रंगाचे कापड 8 मीटर आहे. लाल रंगाच्या कापडाचे 9 समान भाग व पिवळ्या रंगाच्या कापडाचे 7 समान भाग केले तर मोठा भाग कोणता असेल? ए लाल 1.33 मीटर, बी लाल 1.14 मीटर, सी पिवळा 1.33 मीटर, डी पिवळा 1.14 मीटर. बरोबर उत्तर आहे ए लाल 1.33 मीटर. एक लॅपटॉपची किंमत LCD TV किमतीच्या तिप्पट आहे. त्यांची एकूण किंमत 1 लाख रुपये आहे, तर 2,25,000 रुपयांमध्ये किती लॅपटॉप व TV मिळतील? ए 2 लॅपटॉप 1 TV, बी 2 लॅपटॉप 2 TV, सी 2 लॅपटॉप 3 TV, डी 2 लॅपटॉप 4 TV. बरोबर उत्तर सी 2 लॅपटॉप 3 TV.